हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये. चला तर पाहूया, आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. आज मी इथं झणझणीत असा महाराष्ट्राचा ठेचा बनवत आहे. चला तर मग पाहूया वेळ न घालवता. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया. आता मी इथं अर्धा पावशरच मिरच्या घेतलेल्या आहेत. व्यवस्थित स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत. बघा, आता इथं पाहू शकता मी इथं तिखट आणि कमी तिखटवाल्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. इथं दोन्ही मिक्स केलेले आहेत. बघा, आता इथं मी व्यवस्थित अशा मिरच्या भाजून घेते. पाहू शकता इथं मी आता 2-3 मिनिटं व्यवस्थित मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत पूर्णपणे. आता मी इथं लसणाच्या पाकळ्या टाकते 4-5. त्याला पण आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया. आता लसूण भाजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते. आता मी इथं शेंगदाणे 2 चमच टाकलेले आहेत. बघा, आता इथं मी तुम्ही कमी जास्त करू ठेवलेलं आहे. मीडियम ठेवलाय. आणि आता मीडियम वरतीच आपल्याला हे व्यवस्थित शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत एक मिनिट. बघा, आता इथं छान असे शेंगदाणे पण व्यवस्थित भाजून दिले आहेत. आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते 1 चम्मच. पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं अजून थोडंसं. आता मी याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलंय आणि थोडीशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. आता हे रेडी झाले भाजून व्यवस्थित. बघा, आता इथं मी 1 चम्मच तीळ टाकून घेते. पांढरे तीळ टाकलेले आहेत मी. आता मस्त बारीक करून घ्यायचं इथं. आता मी इथं तांब्याच्या साह्यानेच बारीक करून घेते, पाहू शकताय. आता तुम्ही इथं कसंही बनवू शकताय. मिक्सरच्या भांड्यात कोणी कोणी मिक्सरच्या भांड्यात पण करतात, पण त्यानी टेस्ट कमी येते. आणि हाताने जे बारीक केलेला ठेचा किंवा बारीक केलेली कोणतीही चटणी खूप छान लागते. त्याच्यामुळं मी इथं तांब्याच्या साह्यानेच बारीक करून घेतलेला आहे ठेचा. पाहू शकताय तुम्ही, आता इथं ठेचा रेडी झालेला आहे. मस्त असा झणझणीत लसूणी ठेचा. तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.